पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रात आपण पाहिली सिद्धवेद फायटर संघ फलंदाजी करत असताना एकूण 52 धावा स्कोर कार्डवर निश्चितच पाहायला मिळाल्या. दुसऱ्या सत्रात आता विजयासाठी लक्ष असेल जय भवानी वॉरियर संघासमोर 53 धावा आणि या 53 धावांचा कशा प्रकारे पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल का की या 53 धावा दुसऱ्या सत्रात रोखल्या जातील. आपण ऐकूया आवाज. अर्थातच शुभमला मायक्रोफोनवर आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. दुसऱ्या सत्रासाठी जाऊया आपण शुभम याच्याकडे. यस, धन्यवाद परमेशजी पाटील सर. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि उत्तरार्धाला झाली सुरुवात. प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धवेद फायटर या संघानं 52 धावा बनवल्यात आणि 53 धावांचं लक्ष ठेवलंय. ती जय भवानी वॉरियर्स या संघासमोर सुंदर फलंदाजी आपण जय भवानी सिद्धवेद फायटर या संघाकडून अजिंक्य याची पाहिली तर 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्यानंतर गोलंदाजी सुद्धा तेवढी चांगली झाली साहिल याची. आपण दुसरं षटक पाहिलं तर जय भवानी वॉरियर्स या संघासाठी साहिल याचं सुंदर षटक साहिल यानं सुद्धा फेकलं. त्यानंतर धावफलकावरती धावा लागल्या 52. 53 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरला जय भवानी वॉरियर्स हा संघ. तुषार, जर तुषारचा आपण विचार केला तर स्वतः कर्णधार आहे या जय भवानी वॉरियर्स संघाचा आणि मंत्रीवाडी संघाचा सुद्धा कर्णधार आहे तुषार. सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो वाशी विभाग क्रिकेट संघटनेमध्ये. असाच खेळाडू मैदानामध्ये उतरलाय. स्ट्राईक एंड वरती असेल स्ट्राईक एंडला कोण आहे? जय भवानी वॉरियर्स साठी सलामीची जोडी मैदानावर उतरले. साहिल आणि तुषार अशी जोडी मैदानावरती उतरले. साहिल असेल स्ट्राईक एंड वरती. 53 धावांचं लक्ष पार पडायचं आहे आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सिद्धवेद फायटर संघासाठी सत्यविजय स्वतः कर्णधार पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होईल. कशा प्रकारे व धावा चेस होतील की डिफेंड होतील हे पाहण्याजोगे असेल मैदानावरती. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. डावाला होईल सुरुवात. पहिला चेंडू सुंदर चेंडू होता. तेवढा चांगला फटका लॉंगॉनच्या रिजन मध्ये 1 बाउन्स चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. 1च धावा प्राप्त होईल टीम जय भवानी वॉरियर्स संघाला आणि 1 धावाने आपल्या संघाचं खातं खोललंय. खातं ओपन केलं 1 धावाने आपल्या संघाचं साहिल यानं. सत्यविजयाचा जर आपण विचार केला तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून नेहमीच होत असतं वाशी विभाग क्रिकेट संघटनेमध्ये. ट्रॉफी फायटर नारियल बिडी या संघाकडून खेळ पाहत असतो त्याचा. कर्णधार असा सामना मैदानामध्ये. परंतु काय घडलंय मैदानावरती? लॉंग ऑफच्या रिजन मध्ये अजिंक्य त्या ठिकाणी होता. पकडलाय झेल आणि तुषारचा संपलाय खेळ. तुषार बॅक टू द डगआउट. कॅप्टन्स असा बॅटल मैदानामध्ये चालू होता. मागच्या इनिंग मध्ये सुद्धा कॅप्टन्स अगेन्स्ट कॅप्टन असा बॅटल आपण पाहिला सर. पण पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता सत्यविजय यानं तुषार अगेन्स्ट. परंतु तसं काहीच करता आलं नाही तुषार याला. सत्यविजयच्या अगेन्स्ट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु प्रयत्न फसलाय आणि माघारी परत
लागलाय. चला नेक्स्ट मॅच RM आर्मी विपक्ष SM चॅम्पियन्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचंय टॉस करण्यासाठी. RM आर्मी विपक्ष SM चॅम्पियन्स. सप्तविजयाचा पुढील चेंडू नवीन फलंदाज मैदानावरती परत. स्ट्रेट ड्राईव्ह केला अजिंक्य त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक धाव दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केले. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या अंकावरती. अजूनही 50 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू परागसाठी स्ट्रेट ड्राईव्ह केलं. लॉंगॉनच्या रिव्हिजन मध्ये चेंडू हर्षल त्या ठिकाणी आहे. हर्षलने अडवलाय तत्पर्यंत 2 धावा रोखू शकणार नाही. 2 धावा मिळतील जय भवानी वॉरियर्स या संघाला. एके दुहेरी धावल्याने धावफलक पुढे सरसावते. मोठे फटके येणे गरजेचं आहे. 53 धावांचं लक्ष आहे. मैदान मोठं आहे आणि ही लीग सुद्धा मोठी आहे. पंचक्रोशीय प्रीमियर लीग 2024 हे थरारक मैदान आपण पाहतोय मैदानावरती. सप्तविजयाचा पुढील चेंडू कट करायचा होता परंतु शॉट पॉइंटला तिकडे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू आडवेल त्यानंतर 1 धाव पूर्ण होईल मैदानावरती. जय भवानी वॉरियर्स या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या अंकावरती. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. मैदान खूप सुंदर मैदान. छत्रपती शिवाजी महाराज मैदान नगर परिषदचे हे भव्य दिव्य मैदान आपण पाहतोय आणि त्याच मैदानावरती पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 चा हा थरार. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर त्या ठिकाणी बंटी मात्रे आहेत. सरांनी वाईट घोषित केलाय. अव्वंतर धावेत भर पडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या अंकावरती. 7 धावा धावफलकावरती. एक मोठा झटका जरूर मिळाला जय भवानी वॉरियर्स संघाला. तुषार माघारी जरूर परतला परंतु या जोडीला काहीतरी करामत करावी लागेल कारण सामना जिंकायचा असेल तर मोठा फटका येणं जरुरी आहे. आणि मी जसं म्हटलं मोठा फटका आलाय का परंतु क्षेत्ररक्षकाने केले त्या ठिकाणी चुकी. 1 धाव धावून काढलं. 2 धावा सुद्धा धावून काढल्या तर मैदानावरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. कॅचेस विन द मॅचेस असं प्रेडिक्शन आपण नेहमीच मैदानामध्ये म्हणत असतो परंतु या ठिकाणी कॅच सोडलाय हर्षल यानं पराग याचा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 9. पहिल्या पॉवर प्लेचं षटक होतं. स्वतः कर्णधार सप्तविजय गोलंदाजी मार्कवर आला होता आणि कमीत कमी धावा देण्याचा जरूर मानस होता आणि कमीत कमी धावा म्हणजेच 9 धावा त्याच्या षटकात आल्यात. पहिल्या पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वपूर्ण विकेट सुद्धा त्याला माघारी परतवले. कर्णधार तुषार याला माघारी परतवलं सप्तविजयानं. आता मैदानात जोडी असेल साहिल आणि पराग अशी जोडी मैदानात आहे. परागचा जर खेळ आपण पाहिला तर साईनाथ मंत्रीवाडी या संघासाठी तो खेळ करत असतो. नेहमीच सुंदर खेळ आपण त्याच्या माध्यमातून जरूर पाहिलात वाशिब क्रिकेट संघटनेमध्ये. परंतु या ठिकाणी सुद्धा खेळ करावा लागेल. तसाच खेळ आपल्याला करावा लागेल आपल्या संघासाठी. आता गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येईल. शशिकांत 40+ खेळाडू जरूर आहेत. या स्पर्धेतील नियम आहे 40+ एखादा 40+ खेळाडू गोलंदाजी करणं आवश्यक आहे. त्यानंतर एखादा 40+ खेळाडू फलंदाजी सुद्धा करणं आवश्यक आहे. 40+ खेळाडू शशिकांत येईल गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू पकडेल का क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फंबल झालाय. 1 धाव त्या ठिकाणी होती परंतु एक सिंगलला केलं डब्बाल मध्ये कन्वर्ट. हरणीच्या गतीने आणि चितेच्या चपलाईने या 2 धावा
पूर्ण केल्यास मैदानावरती सुंदर रनिंग मिडविन द विकेट आपण या दोन फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. साहिल आणि पराग अशी जोडी मैदानामध्ये दाखल आहे. कुठपर्यंत धीर असेल जय भवानी वॉरियर्स या संघाला. पुढचा चेंडू पंच रिझन मध्ये एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. पराग याला एक धावफलक पुढे सरसावलं आणि धावफलकावरती धावा लागल्या तर 12 धावा धावफलकावरती. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील आणि अजूनही काही धावा जमवायच्या असतील त्या जय भवानी वॉरियर्स या संघाला आपल्या संघासाठी. सुंदर फटका जीवन त्या ठिकाणी होता. सुंदर फेकी जरूर होती परंतु काय घडलं मैदानावरती थोडीशी फास्ट फेकी होती. 40+ खेळाडू त्या ठिकाणी होता. थोडस फास्ट जरूर फेकलं. 40+ खेळाडूनं पकडू शकला नाही. पण नंतर सिंगलला केलं डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावाच्या मदतीने धावफलक थोडस पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा लागल्यात 14. उन्हाचा तडाखा आपण पाहतोय. रिव्हर्स अटेंड रिव्हर्स आणि रिव्हर्स दुधारी तलवारचा इस्तेमाल केला मैदानावरती. लगे तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु बर्बाद झाला इकडे फलंदाज साहिलला बघावं लागेल माघारी. काहीच गरज नव्हती. सीधी उंगली से अगर घी निकल जाए तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. परंतु या ठिकाणी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर होता साहिलचा आणि माघारी परतावं लागेल. स्टंप बॉल यष्ट उद्ध्वस्त केले आता साहिल याच्या. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल आप्पा विनायक ठाकूर. परंतु आवडीने त्यांना आप्पा असं म्हटलं जातं. आपण या आप्पाच म्हणू. इष्ट उद्ध्वस्त केला होता 40+ अगेन्स्ट 40+ असा सामना आता असा बॅटल आपण मैदानावरती पाहणार आहोत. एका तरी 40+ खेळाडूला फलंदाजीसाठी चान्स मिळावा आणि एका तरी खेळाडूला गोलंदाजीसाठी चान्स मिळावा असा मानस आहे. एक धाव आरोग्यासाठी 40+ सामना आपण कालही पाहिलं तर श्रीराम बलवडी चॅम्पियन ठरला होता त्या सामन्यामध्ये 40+च्या. आणि पहिल्या चेंडूवर कॉट अँड बोल परतावं लागेल माघारी आप्पा यांना. 53 धावांचं लक्ष आहे. मोठं लक्ष जरूर आहे. जसा तुषार आऊट झाला तसं महेश म्हात्रे सरांनी मला सांगितलं की 90% मॅच सिद्धवत फायटरच्या बाजूने झुकेल. कारण त्यांना माहित होतं तुषार असा फलंदाज आहे की तो काहीतरी करू शकतो आपल्या संघासाठी. परंतु पहिल्याच चेंडूवर विकेट गमावलं होतं तुषार यानं. आप्पा माघारी परतले तर नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. सुयोग बहारदार शरीरयष्टी आहे त्या फलंदाजाची आणि त्या फलंदाजाला काहीसं कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. याच दरम्यान आमचे भरतदादा म्हात्रे सरांचं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आगमन झाले. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. त्यांच्यासमोर विलास म्हात्रे सर आणि अनिल म्हात्रे सर सुद्धा या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी इथं आगमन केलं. त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा स्वागत करतोय. धन्यवाद. जरूर पंचक्रोशी प्रीमियर लीग म्हटली तर अनेक मान्यवर आपण मैदानावरती पाहणार आहोत जरूर. कारण ट्रॉफी फायटर फाउंडेशनचे आयोजन आहे आणि सुधाकर दादूचं हे आयोजन म्हटल्यावर अनेक मान्यवर नक्कीच मैदानावरती येतील. दुसऱ्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. धावफलकावरती धावा लागल्यात 16. अजूनही काही धावांची गरज असेल. 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती. 15 धावा लागल्यात धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावफलकावरती धावा लागल्यात 15 आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता.
समीर दादा म्हात्रे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष त्यांचं मैदानावरती आगमन झालंय. सर्वांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. समीरदादा म्हात्रे यांचं कार्य जर आपण पाहिलं अनेक सामाजिक क्षेत्रात तर शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं कार्य मोलाचं राहिलं आहे. तसेच समीरदादा म्हात्रे यांचं आगमन मैदानावरती झालंय. सर्वांना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच सरांचं कार्य खूप मोठं आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान चे ते कार्याध्यक्ष आहेत. या ठिकाणी त्यांचं आगमन मैदानावरती झालंय. करूया आपण त्यांचं शब्द सुमनाने स्वागत अर्पण या भाव सुमनांचे स्वागत प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. आणि मान्यवर या ठिकाणी नक्कीच येतील. ट्रॉफी फायटरचे आयोजन मी म्हटलं मगाशी ट्रॉफी फायटर फाउंडेशनचे आयोजन आहे. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024. नवीन गोलंदाजी मार्कवर येईल. कुणालची मगाची गोलंदाजी आपण मागच्या मॅच मधील जर पाहिली तर खूप सुंदर गोलंदाजी कुणाल याची राहिली आहे. परंतु त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. परंतु या ठिकाणी सामना फसलाय की काय जयभवानी वॉरियर संघासाठी मोठी धावसंख्या उभारायची आहे जयभवानी वॉरियर संघाला आणि मोठे फटके येणं गरजेचं देखील आहे. आता त्या एंडला धावा येता ऑन साईडला आणि त्याच एंडने आता फलंदाजी चालू आहे. पहिलाच चेंडू होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु 38 सर्कलमध्ये चेंडू अडवण्यात यश मिळालं जीवन याला आणि एकच धाव प्राप्त होईल. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 11 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी मैदानावरती. पराग असेल स्ट्राईक एंड वरती आणि कॉट अँड बोल्ड विनायक विकेट कीपर त्या ठिकाणी होता. पकडलाय खेळ आणि परागचा संपलाय खेळ. पराग बॅक टू द डग आउट. कुणालचा जर गोलंदाजीचा विचार केला आपण तर शिवकृपा जाणवली या संघाकडून त्याचा खेळ आपण नेहमीच पाहिला आहे. खूप सुंदर खेळ यंगस्टार अपकमिंग यंगस्टार खेळाडू आहे आणि सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच आपण शिवकृपा जाणवली या संघाकडून पाहिलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल आदित्य. त्याची जर शरीरयष्टी आपण पाहिली तर भारदार शरीरयष्टी असा असलेला खेळाडू आहे परंतु तेवढेच ताकदीचे फटके मारावे लागतील कारण जय भवानी वॉरियर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि कर्म प्राप्त असेल मोठे फटके येणं मैदानावरती. परंतु आपण समालोचन कक्षामध्ये पाहिलं तर अनेक मान्यवरांची मांदी जरूर आले मैदानावरती आणि समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न झालेले आहेत अनेक मान्यवर. सुधाकर दादांचे हे आयोजन आहे. ट्रॉफी फायटर फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे हे आयोजन भव्य दिव्य आयोजन पंचक्रोशी प्रीमियर लीग आपल्या खेळाडूंना कुठेतरी चांगल्या मैदानावरती खेळण्याचा प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी केलेला हा अट्टहास सुधाकर दादा यांनी आणि नक्कीच त्यांच्या सोबत सर्व मंडळी. आपण पाहतोय सुंदर चेंडू सुंदर चेंडू सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. गोलंदाज कुणाल यानं आदित्यच्या आल्या माघारी परतवलाय. आदित्य गोल्डन टचचा शिकार झालाय आणि माघारी परतवलाय पॅव्हेलियन कक्षाकडे. या ठिकाणी असं आपण पाहतोय मैदानावरती सामना फसलाय की काय जय भवानी वॉरियर्स या संघासाठी. जसे महेश जामने आम्हाला सांगितलं पहिला विकेट गेल्यानंतर की सामना 90% झुकला सिद्धवत फायटर संघाकडे. त्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी राज आला नवीन फलंदाज. तुषार आणि साहिल अशी जोडी मैदानावरती आली होती ओपनिंगसाठी परंतु काहीशी कामगिरी करू शकले नाही फलंदाज. साहिल तुषार पराग आणि विनायक. आदित्य आल्या गोल्डन डकचा शिकार झाला. कुणालचा जर आपण विचार केला तर बेस्ट गोलंदाज म्हणून पंचक्रोशी जी चॅम्पियन ट्रॉफी झाली त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये बेस्ट गोलंदाज कुणाल होता. नवीन फलंदाज डावखुऱ्या हाताचा.
जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु कॉन्टॅक्ट बोल आणि विकेट हॅट्रिक या ठिकाणी संपादित केले कुणाल यानं. कामी बेस्ट गोलंदाज होतो पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये, त्याचं उदाहरण देत असताना कुणाल मैदानावरती काय सुंदर गोलंदाजी. 53 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष होतं जरूर. 24 चेंडूंमध्ये 53 धावा बनवायच्या होत्या. सर मोठं नाही तर 50-50 लक्ष होतं, परंतु ते लक्ष पार करत असताना थोडंसं दर्पण जरूर आलं जय भवानी वॉरियर संघावरती. कारण 53 धावा चेस करत असताना आपल्याकडे लीग चालू आहे आणि लीग चालू असताना 3 ते 4 बॅट्समन आपल्याकडे चांगले बॅट्समन असतात आणि 3 ते 4 बॅट्समन माघारी परतले जरूर. त्यांचे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल रुपेश. रुपेश आणि सुयोग अशी मैदानात जोडी दाखल आहे. सुंदर सुंदर आणि सुंदर चेंडू सरळ ब्लॉक कॉल मध्ये फेकला होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं या ठिकाणी कुणाल यानं. काय सुंदर चेंडू हाताळला कुणाल यानं. आपण जर त्या खेळामध्ये पाहिलं झाडाच्या खाली बसलेले सर्व प्रेक्षक आपण पाहिले तर उन्हाचा तडाखा आहे आणि उन्हाच्या तडाख्यात सावली शोधत बसलेले प्रेक्षक आपण पाहतोय. सचिन रमेश तेंडुलकर सर पॅव्हेलियन आपण पाहतोय एका ठिकाणी, तिकडे सुद्धा बसलेले प्रेक्षक आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा लागल्यात 17. 6 विकेटच्या नुकसानावर. आणि काय सुंदर गोलंदाजी केली कुणाल यानं. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट आपल्या संघासाठी प्राप्त केलेत. सिद्धवेट फायटर्सचा की आपण म्हणू शकतो कुणाल याला. सिद्धवेट फायटरची आपण जर बॉडी लँग्वेज आता पाहिली तर खुश आहेत सर्व. जीवन दादाला आपण पाहू शकतो मैदानामध्ये. विनायक दादा आणि सत्यविजय स्वतः कर्णधार आणि मुख्य आयोजक गोलंदाजी मार्कवर येतील आता. सुधाकर दादा मुख्य आयोजक आहेत पंचक्रोशी प्रीमियर लीगचे आणि सर्व टीम त्या टीमने सुद्धा व्यवस्थित आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे या प्रीमियर लीग साठी. आणि आता सामन्यामध्ये गरज असेल 6 चेंडू आणि 36 धावांची आठवावी लागेल. करण मडवीची खेळी तुम्हाला गावठांचा करण मडवी 6 चेंडूंमध्ये 37 धावा त्या फलंदाजाने ठोकल्या होत्या. तीच खेळी मैदानामध्ये आठवावी लागेल, परंतु स्ट्राईक एंडवरती असेल रुपेश हा फलंदाज आणि समोर असतील सुधाकर दादा. मागच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर 15 धावा हव्या होत्या 6 चेंडूंमध्ये आणि त्या डिफेंड केल्या होत्या सुधाकर दादा यानं. सुंदर सामना आपण मैदानामध्ये पाहिला. तो पहिला सामना सिद्धवेट फायटरने जिंकला होता, त्यानंतर हा दुसरा सामना त्यांच्यासाठी. पहिला चेंडू बॅटची नरेज स्वतः विकेट किपर विनायक दादा त्या ठिकाणी आहे आणि माघारी परतावा लागेल रुपेश याला. रुपेश बॅक टू द पॅव्हेलियन. 7वी विकेट तंबूच्या आश्रयाला परतले आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय गंगाराम. 40+ खेळाडू जरूर आहेत. पंचक्रोशी प्रीमियर लीग आहे. लीग म्हटल्यावर सर्वच खेळाडूंना खेळायला चान्स मिळावा असा मानस जरूर असतो आणि 40+ खेळाडू म्हणू नका, लहान खेळाडू म्हणू नका, ज्यांना कधीच खेळायला आपल्या टीममध्ये चान्स मिळत नाही असे खेळाडू देखील प्रीमियर लीगमध्ये खेळत असतात. कारण प्रीमियर लीग त्यासाठी ठेवली असते की सर्व खेळाडूंना चान्स मिळावा खेळण्यासाठी आणि तोच मानस घेऊन सुधाकर दादांनी ही लीग आपल्या सर्वांच्या भेटीला आणले. आल्या फेऱ्या सरसावत मारण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू अडवला. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. आता जर आपण फलंदाजी करत असलेल्या जर फलंदाजांची बॉडी लँग्वेज पाहिली ना सर, तर सामना हातातून निसटलाय की काय अशी बॉडी लँग्वेज त्यांची सध्याच्या माध्यमाला सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहतोय. कारण 53 धावांचं लक्ष होतं. मला असं वाटलं का 53 धावांचं लक्ष आहे. आपण
सहजरित्या आपण त्या ठिकाणी जाऊ, सामना रंगतदार होईल की काय असं जरूर वाटलं होतं, परंतु तसं काही चित्र मैदानामध्ये आपण पाहत नाही आहोत. कारण तुषार नंबर आऊट झाल्यानंतर लाईन लागली आणि एका माग एक विकेट बांबूच्या आश्रयाला. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु तेवढासा समाचार घेता आला नाही सुयोगाला. काय घडलं मैदानावरती? कॉट अँड बोल आणि विकेटचं पतन. सुयोगला परतावा लागेल माघारी. खेळाडू वृत्ती काय असते ना मित्रांनो, ती मैदानामध्ये आपण पाहिलीत. कारण एज लागल्यानंतर अंपायरच्या डिसिजनची वाट न बघता स्वराल तो पहिल्या कक्षाकडे निघाला. हीच तर खाली खेळाडू वृत्ती असते मित्रांनो. नक्कीच समीर दादा या ठिकाणी आले. समीर दादा म्हणतायत की आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी येतो तर नंतर षटकार येत असतात, परंतु मी या ठिकाणी आलोय आणि विकेट एका मागोमाग एक पडतायत. नक्कीच दादा, हा खेळ आहे, क्रिकेट खेळ आहे. क्रिकेट खेळच असा आहे आपण सांगू शकत नाही, अनिश्चिततेचा खेळ आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, काय सांगू शकत नाही आपण. परंतु नवीन फलंदाज मैदानावरती आलाय राहुल. 8 विकेट तंबूच्या आश्रयाला गेलेत. आणि सुंदर फटका, सुंदर आणि सुंदर फाईन लेगच्या क्षेत्रात दूर आहे, दुरुस्त नाही आहे. लेकिन आता काही फायदा नाही जेव्हा चिडिया चुप गई खेत. आता काहीच फायदा नसेल या चौकाराचा, कारण सामना एकतर्फी पाहतोय आपण मैदानावरती. सिद्धवत फायटर विपक्ष जय भवानी वॉरियर्स असा सामना आपण मैदानावरती अनुभवतोय. जय भवानी वॉरियर्स या संघाला जिंकण्यासाठी 53 धावा बनवायच्या होत्या, परंतु आतापर्यंत धावफलकावरती धावा लागल्यात 22. 2 चेंडू आणि 31 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी राहिल्या या मैदानावरती या सामन्यामध्ये. बुधारी तलवार रिव्हर्स आणि रिव्हर्स अटेंड केला आहे. कुठेतरी हा फलंदाज आघाडीच्या फलंदाजांमध्ये येणं गरजेचं होतं सर, कारण फलंदाजी पाहता आपण बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत या फलंदाजानं, परंतु या चौकारांचा आता काहीच फायदा होणार नाही. रनांची आणि फक्त रनांची गती वाढवण्याचं काम करेल, परंतु लक्ष मोठं होतं आणि 53 धावांचं लक्ष पार करत असताना धावफलकावरती धावा लागल्यात 26 धावा अद्याप धावफलकावरती लागल्यात. परंतु शेवटचा चेंडू असेल या षटकामधील आणि या इनिंग मधील 1 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती. राहुलने मात्र 2 चौकार लगावलेत आल्या. पुन्हा एकदा दुधारी तलवारचा इस्तेमाल केला होता, परंतु लगेच आपण नाही तो बरबाद आणि चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नाही. सरळ चेंडू जाऊन यष्टीवर आदळला आणि यष्ट उद्ध्वस्त केल्यात. सुधाकर दादांच्या खात्यात जाईल हा विकेट आणि सामना जिंकलाय सिद्धवेत फायटर या संघानं. नक्कीच पंचकृषी प्रीमियर लीग साठी उदारस्थ देणगीदार नक्कीच लाभले आहेत आम्हाला. श्री प्रकाश लहू ठाकूर बेडी माजी